नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत कारली फ्राय. एकदम कुरकुरीत, व्यवस्थित, मस्त टेस्टी होतात. कारली प्रथम व्यवस्थित धुवून घ्यायची. धुवून घेऊन झाल्यावरती त्याचे वरचे सगळं साल काढायची आणि आपण त्याचे गोल गोल बारीक काप करायचे. काप हे अशा प्रकारे करायचे की जेणेकरून जास्त जाडही नसायला पाहिजे, जास्त पातळही नको. आणि त्याला थोडे मीठ लावून 5 मिनटं ठेवायचे. मीठ लावून ठेवल्यानंतर चांगले पाणी सुटते, म्हणजेच त्याचा कडवटपणा निघून जातो. आणि पाणी सुटून झाल्यावरती ते परत एकदा धुवायचे. त्याच्यासाठी आपण साहित्य बघू काय काय पाहिजे ते. थोडे बेसन, थोडा रवा आणि तांदळाचे पीठ. यामध्ये आपण थोडी धणा पावडर, हळद, थोडे हिंग तुम्हाला नसेल टाकायचं तरीही चालू शकते, आणि थोडे लाल तिखट. मी लाल तिखटमध्ये तर माझा घरगुती मसालाच वापरते. तिखट आपल्या मर्जीनुसार आपण टाकू शकतो. तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्यावरती अवलंबून आहे. आणि मीठ. मीठ हे थोड्या प्रमाणातच टाकायचे, कारण आपण कारलेला अगोदर मीठ लावून घेतलेले आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचे. एकत्र करून झाल्यानंतर आपण जी कारली कापून ठेवलेली आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची. आणि ती धुवून घेतल्यानंतर यामध्ये व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा. पॅनमध्ये मी आता थोडे तेल टाकलेले आहे. गॅस हा मंद आचेवर ठेवायचा. कारल्याला आपण जो मसाला तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा. आणि ही आता अशी फ्राय करायची. एक लक्ष ठेवायचं, गॅस हा मंद पाहिजे. जास्त गॅस फास्ट केला तर करपू शकतात. ही अशा प्रकारे कारली तयार झाली. आपण त्याला एक साईडने पलटूनही घ्यायची अधूनमधून, म्हणजे ती दोन्ही साईडने चांगली व्यवस्थित शिजतात आणि कुरकुरीत होतात. ही अशी आपली कुरकुरीत कारली तयार झालेली आहे. ज्याला कारली आवडतही नाही तोही मजेने खाऊ शकतो ही कारली. आपली कुरकुरीत कारली तयार आहे. थँक्यू.